आजच्या जगात यशस्वी पालकत्व म्हणजे नेमकं काय? म्हणजे आजकाल आपण पाहतो मुलाला वयाच्या 5व्या वर्षापासून कोडिंग क्लासला लावणं. किंवा त्याला परदेशातल्या एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून देणं. हो, अगदी बरोबर. तिथे ॲडमिशन मिळवणं आणि मग एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत करोडोंचं पॅकेज घेणं. हीच आपल्यासाठी यशाची आणि सेटल होण्याची व्याख्या बनली आहे, बरोबर? हो ना, पण आपण यशाची ही जी आधुनिक मॉडेल्स उभी केली आहेत, ती खरं तर खूपच वरवरची आहेत. नक्कीच. आणि म्हणूनच आपल्या आजच्या या डीप डाईव्ह सत्रात आपण एका अशाच अत्यंत प्रगल्भ विचाराच्या तळाशी जाणार आहोत. आणि आपल्याकडे जो संदर्भ आहे तो अतिशय खास आहे. हो, संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, क्रमांक 123, ज्याची सुरुवात होते, आपुलिया हितात जो असे जागता, या ओळीने. फक्त 4 ओळींचा हा अभंग आहे. वरवर पाहता हे जुन्या काळाचं संत साहित्य वाटू शकतं. पण मला हा अभंग ना एखाद्या कॉम्प्रेस झिप फाईलसारखा वाटतो. झिप फाईल? ते कसं काय? म्हणजे बघा, वरवर पाहता हा फक्त 4 ओळींचा मजकूर आहे. पण जेव्हा आपण तो खऱ्या अर्थाने अनपॅक करतो, अच्छा, म्हणजे त्यातून आयुष्याचे अनेक मोठे आणि सखोल धडे बाहेर येतात. अगदी तेच. आणि आजच्या डीप डाईव्हचं आपलं ध्येयच हे आहे की या 4 ओळींमध्ये दडलेलं जीवन जगण्याचं तत्वज्ञान आपण अनपॅक करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया. नक्कीच. जर आपण हे आजच्या सायकॉलॉजी आणि आधुनिक जीवनशैलीचा चष्म्यातून पाहिलं, तर हा एक अतिशय ॲडव्हान्स्ड असा मेंटल अल्गोरिदम आहे. हो, आणि म्हणूनच मला सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडलाय. पहिल्याच ओळी तुकाराम महाराज म्हणतात की जो माणूस स्वतःच्या हितासाठी जागा होतो, त्याचे आईवडील धन्य होतात. हं. आता मला इथे थोडं थांबून विचारावंसं वाटतंय, स्वतःच्या हितासाठी जागा होणं म्हणजे स्वार्थी होणं नाही का? हा, खूपच लॉजिकल आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. कारण आपण तर नेहमी ऐकत आलोय ना, की निस्वार्थी बना, इतरांचा विचार करा. मग इथे महाराज स्वतःच्या फायद्याचा विचार करायला का सांगत आहेत? हे बघा, याचं कारण असं आहे की आपण हित या शब्दाचा अर्थ आजच्या काळात स्वार्थ किंवा फक्त प्रॉफिट असाच घेतो. हो, साहजिकच आहे ते. पण आधुनिक काळातला स्वार्थ आणि तुकारामांनी सांगितलेलं हित यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा, म्हणजे नक्की काय फरक आहे? जेव्हा आपण आजच्या जगातल्या हिताचा विचार करतो, तेव्हा ते पूर्णपणे भौतिक किंवा फायनान्शियल असतं. म्हणजे माझं घर, माझी गाडी, माझं प्रमोशन. म्हणजे थोडक्यात आजची फायनान्शियल अवेअरनेस किंवा आर्थिक साक्षरता, भविष्यासाठी पैसे वाचवण्यासाठी आपण जसे जागे होतो तसं. अगदी बरोबर. हा झाला संकुचित स्वार्थ. पण संत तुकाराम जेव्हा हिताची गोष्ट करतात, तेव्हा ते एका वेगळ्याच उंचीवरच्या कल्याणाविषयी बोलत आहेत. वेगळ्या उंचीवरचं कल्याण. हो, ते माणसाच्या अंतिम, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगतीबद्दल बोलत आहेत. आपुलिया हिता जो असे जागता. म्हणजे असा माणूस ज्याला हे समजले की माझं अस्तित्व फक्त खाण्यापिण्यात आणि पैसे कमवण्यात नाहीये. बापरे, हे खूपच डीप आहे. हो ना, जो स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी आणि चारित्र्यवान जीवनासाठी खऱ्या अर्थाने जागा झालाय, त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. म्हणजे मला आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे, याचा जो लार्जर पर्पज आहे, त्याची ज्याला जाणीव झालीये, तो माणूस. अगदी परफेक्ट. पण मग याचा आणि आईवडिलांच्या धन्यतेचा काय संबंध? अभंगात म्हटलंय की धन्य माता पिता तयाचिया. म्हणजे मुलाला जीवनाचा उद्देश समजला, तर त्यात पालकांचं यश कसं काय आलं? तिथेच तर खरी गोम आहे. आपण सुरुवातीला आधुनिक यशस्वी पालकत्वाची जी व्याख्या बघितली, ती आठवा. हो, ते कोडिंग क्लासेस आणि मल्टीनॅशनल कंपनीतलं पॅकेज. बरोबर. आजकाल आपण पालकांचं यश मुलाने उभ्या केलेल्या संपत्तीच्या डोंगरावर मोजतो. पण तुकाराम महाराज पालकांच्या यशाचा मेट्रिकच बदलून टाकतात. म्हणजे ते यश वेगळ्या गोष्टीत मोजतात. हो, त्यांच्या मते आई-वडिलांची खरी धन्यता या भौतिक गोष्टीत नाही. आई-वडील आपल्या पाल्यासाठी आयुष्यभर खस्ता खातात, त्याग करतात, हे तर खरंय. आणि जेव्हा ते मूल एक उत्तम, चारित्र्यवान आणि स्वतःच्या नैतिक प्रगतीबद्दल जागरूक असलेला माणूस बनतं, तेव्हा समाजात त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याच्या पालकांच्या संस्कारांचं दर्शन घडतं. अगदी बरोबर. तो फक्त स्वतःचा विकास करत नाही, तर आपल्या कुळाचा, कुटुंबाचा एक नैतिक स्तर उंचावतो. तो त्यांच्या संस्कारांचा खरा विजय असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने यशस्वी पालकांची व्याख्याच इथे बदलून जातीये. नक्कीच. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया. हे ऐकायला खूप आयडियल वाटतं, एकदम आदर्श स्थिती.
पण थोडा प्रॅक्टिकली विचार करूया आपण. बोला ना. जर असा जागृत माणूस फक्त स्वतःच्या नैतिक प्रगतीचा विचार करत असेल तर तो नक्की समाजात कसा वावरतो? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण इथूनच आपला प्रवास पुढच्या एका संकल्पनेकडे जातो. ती म्हणजे सात्विक असणे. अभंगाची दुसरी ओळ सांगते, कुणिंग कन्या पुत्र होती जी सात्विक. हो, आणि पुढे म्हटले, तयाच्या हरीक वाटे देवा. पण एक मिनिट, आजच्या या कट थ्रोट कॉर्पोरेट जगात जर एखादा माणूस असा सात्विक राहिला तर लोक त्याचा गैरफायदा घेणार नाहीत का? तुम्हाला वाटतं सात्विक असणं म्हणजे दुबळेपणा आहे? म्हणजे सात्विक असणं म्हणजे एक सॉफ्ट टार्गेट बनणं नाही का? कोणी येऊन फसवून जाईल? हा एक अत्यंत कॉमन गैरसमज आहे बरं का. अच्छा. हो, आजकाल आपण सात्विक या शब्दाचा अर्थ खूपच संकुचित आणि कमकुवत करून टाकला आहे. आपल्याला वाटतं सात्विक माणूस म्हणजे जो नेहमी मान खाली घालून चालतो, जो कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो. हो ना. किंवा जो फक्त विशिष्ट कपडे घालतो आणि विशिष्ट प्रकारचंच अन्न खातो. अगदी तेच. पण सात्विकता म्हणजे दुबळेपणा अजिबात नाही. उलट ती सर्वात मोठी मानसिक ताकद आहे. मानसिक ताकद म्हणजे कसं? जरा हे एखाद्या उदाहरणातून सांगता येईल का? मला नीटसं समजलं नाहीये. नक्कीच सांगते. समजा एका ऑफिसमध्ये एक लीडर आहे. तो अत्यंत महत्वाकांक्षी आहे, पण तो सात्विक आहे. बरं. याचा अर्थ तो कोणाशी स्पर्धा करणार नाही असं नाही, पण तो आपल्या सहकाऱ्यांचं क्रेडिट स्वतः लाटणार नाही. तो खोटेपणा करून पुढे जाणार नाही. अच्छा. म्हणजे तो एथिकल मार्गाने काम करेल. हो, सात्विकता म्हणजे विचारांची आणि कृतीची अशी शुद्धता जी तुम्हाला संकटात किंवा प्रलोभनांच्या वेळीही तुमची तत्वे सोडण्यापासून रोखते. म्हणजे शॉर्टकट न मारणं. अगदी बरोबर. सात्विक व्यक्ती ही आतून अत्यंत सिक्युअर असते. तिला बाहेरच्या लोकांकडून व्हॅलिडेशन मिळवण्याची गरज नसते. क्या बात है. ती सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहू शकते, कारण तिला कशाचीही भीती नसते. त्यामुळे सात्विक असणं हे सॉफ्ट टार्गेट बनणं नसून ते खऱ्या अर्थाने अनब्रेकेबल बनणं आहे. खरंच हे तर पूर्ण पर्स्पेक्टिव्हच बदलणार आहे. कारण आपण नेहमी अग्रेसिव्ह असण्यालाच ताकद मानतो. हो, तो आपला आजचा गैरसमज आहे. पण जर सात्विकतेची ताकद एवढी मोठी आहे तर मग इथला तो दुसरा भाग मला अधिकच चक्रावून टाकतो. कोणता भाग? इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. तुकाराम महाराज म्हणतात की अशा सात्विक मुलांना पाहून साक्षात देवालाही आनंद होतो. तयाचा हरिख वाटे देवा. हो, अगदी स्पष्ट लिहिलंय तसं. पण आपण नेहमी काय पाहतो की माणसं देवाला खुश करण्यासाठी नानाविध प्रयत्न करत असतात. कुणी कडक उपवास करतं, कुणी नवस करतं, तासनतास कर्मकांड करतं. अगदी बरोबर. मला देवाला प्रसन्न करायचंय हा माणसाचा अट्टहास असतो. पण इथे तर पूर्ण समीकरणच उलटंय. हो ना. माणसाच्या वागणुकीमुळे देवाला आनंद होत आहे, देव माणसाकडून इम्प्रेस होत आहे. हे कसं शक्य आहे? इथेच तर तुकाराम महाराजांनी भारतीय तत्वज्ञानाची सर्वोच्च उंची गाठली आहे. देवाला खुश करण्यासाठी कोणत्याही बाह्य कर्मकांडाची किंवा दिखाव्याची गरज नाही, हे ते अगदी सहज सांगून जातात. म्हणजे फक्त सात्विक वागणं पुरेसं आहे? हो. आता देवाला आनंद का होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका वेगळ्या पातळीवर विचार करावा लागेल. तुम्ही कधी एखाद्या मास्टर कोडरला किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरला पाहिलंय का? हो. जे प्रोग्रॅम्स वगैरे बनवतात ते ना? बरोबर. जेव्हा तो एखादा अत्यंत गुंतागुंतीचा प्रोग्राम लिहितो आणि तो प्रोग्राम कुठल्याही बगशिवाय जसा डिझाईन केलाय तसाच एकदम परफेक्ट रन होतो, तेव्हा तो कोडर खूप खुश होतो. मी पाहिलंय माझ्या मित्रांना असा आनंद साजरा करताना. अगदी तेच. त्या कोडरला जो आनंद मिळतो ना, तो अवर्णनीय असतो. ईश्वराचं आणि माणसाचं नातंही असंच काहीसं आहे. म्हणजे ईश्वर हा मास्टर कोडर आहे आणि आपण त्याचा प्रोग्राम. थोडक्यात तसंच. ईश्वराने किंवा निसर्गाने हे जग निर्माण केलं. माणसाला बुद्धी दिली, विवेक दिला. मानवही या निर्मितीची सर्वोच्च पायरी आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस सात्विकतेने वागतो, विचारांची शुद्धता ठेवतो, तेव्हा तो माणूस ईश्वराच्या निर्मितीचा मूळ डिझाईन पर्पज पूर्ण करत असतो. अरे वा, किती सुंदर विचार आहे हा. जसा तो कोडर आपला प्रोग्राम यशस्वी झालेला पाहून खुश होतो, तसाच तो ईश्वर आपल्या ह्या सर्वोत्तम निर्मितीला खऱ्या अर्थाने माणुसकीने वागताना पाहून आनंदित होतो. एकदम भारी. ही मास्टर कोडरची उपमा डोक्यात अगदी फिट बसतेय. हो ना. म्हणजे माणसाचं सात्विक चारित्र्य हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा उत्सव आहे तर. नक्कीच. पण आता इथे एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येतो. कोणता? जर सात्विक असणं इतकं भारी आहे, त्यामुळे स्वतःचा उद्धार होतोय, पालक धन्य होत आहेत आणि देवालाही आनंद मिळतोय, हो. तर मग हे सात्विक बनायचं कसं? हे काही एका रात्रीत डाउनलोड करण्यासारखं सॉफ्टवेअर नाहीये. मग हा गुण अंगात कसा भिनवायचा? अतिशय योग्य मुद्दा मांडलात.
आणि तुकाराम महाराज नुसतं तत्वज्ञान सांगून थांबत नाहीत, तर ते यासाठी एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि सायकोलॉजिकल टूलकिट देतात. अच्छा, म्हणजे त्यांनी मार्गही सांगितलाय. हो तर. तिसऱ्या ओळीत ते म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतने विठोबाचे. आता इथे श्रवण आणि चिंतन या 2 शब्दांवर आपण लक्ष केंद्रित करूया. बरं. पण म्हणजे चांगले ग्रंथ ऐका आणि देवाचं नाव घ्या, एवढंच ना? तुम्हाला हे खूप साधं वाटतंय का? हो ना. हे तर आपण लहानपणापासून आजी-आजोबांकडून ऐकत आलो. यात एवढं क्रांतिकारी काय आहे? पण आपण याला ना आधुनिक सायकोलॉजी आणि न्यूरोप्लास्टिसिटीच्या अँगलने पाहूया. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूचं जे वायरिंग असतं ते? हो. तुम्ही मगाशी अल्गोरिदमचा उल्लेख केला होतात. आज आपण Instagram किंवा YouTubeवर काय पाहतो? म्हणजे आपण जे सर्च करतो तेच दिसतं. बरोबर. जर तुम्ही 2-3 नकारात्मक किंवा रागाच्या बातम्या पाहिल्या, तर अल्गोरिदम तुम्हाला तशाच बातम्या सलग दाखवत राहतो. बरोबर. बापरे! हो. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की जगात सगळीकडे फक्त वाईटच गोष्टी घडतायत. आणि त्यातून आपला जगण्याचा परसेप्शनच बदलून जातं. अगदी खरं. आपलं पूर्ण लक्ष निगेटिव्ह गोष्टींवरच केंद्रित होतं. अगदी तसंच. आपलं मन हा एक अत्यंत शक्तिशाली अल्गोरिदम आहे. तुकाराम महाराज इथे श्रवण म्हणजे ऐकणे या प्रक्रियेला इनपुट मानत आहेत. अच्छा. म्हणजे आपण मनाला काय फीड करतोय ते? मनाच्या आहारासारखं, माइंड डाएट म्हणूया आपण याला. अगदी बरोबर. जसं आपण शरीराच्या आरोग्यासाठी सकस आणि सेंद्रिय अन्न खातो, तसंच उत्तम विचारांची वाढ होण्यासाठी गीता आणि भागवताचे श्रवण करणं हे मनासाठी सेंद्रिय अन्न आहे. वाह! गीता आणि भागवत हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते नीतिमत्ता, धैर्य, निष्काम कर्म आणि प्रेमाचे सर्वोच्च विचार आहेत. हो, ते एक प्रकारचं एथिकल फ्रेमवर्क आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा उदात्त विचारांचं श्रवण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक उत्तम दर्जाचा डेटा फीड करत असता आणि यातूनच पुढची पायरी घडते. अखंड चिंतन. हो. मला वाटतं इथे मला एक लिंक लागतेय. अखंड चिंतन म्हणजे आपण फक्त डोळे मिटून मांडी घालून बसण्याचा विचार करतो. पण आजच्या भाषेत सांगायचं तर? सांगायचं तर काय? हे म्हणजे एका विशिष्ट विचारधारेचा कंटिन्युअस बॅकग्राऊंड प्रोसेसिंग आहे का? जसं कम्प्युटरमध्ये बॅकग्राऊंडला टास्क चालतात तसा? तंतोतंत. जेव्हा तुमचा इनपुट म्हणजे श्रवण शुद्ध असतो, तेव्हा तुमचं मन आपोआप त्या चांगल्या गोष्टींचं चिंतन करू लागतं. क्या बात आहे. न्यूरोप्लास्टिसिटी हेच सांगते की तुम्ही जे वारंवार ऐकता आणि विचार करता, तसे न्यूरल पाथवेज तुमच्या मेंदूत घट्ट होतात. म्हणजे तुमचं मन खऱ्या अर्थाने रिवायर होतं. हो. अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे तुमचे विचार ईश्वरी तत्वांशी, चांगुलपणाशी इतके जोडले जातात की तुमच्या प्रत्येक कृतीतून फक्त सात्विकताच बाहेर पडते. हे किती अचूक आहे. याचा थेट संबंध आपल्या रोजच्या आयुष्याशी लावता येईल. कसं काय? विचार करा. तुम्ही सकाळी ट्रॅफिकमधून ऑफिसला चालला आहात आणि अचानक कोणीतरी गाडी तुमच्या समोरून कट मारून पुढे नेली. हां. त्या एका सेकंदात तुमची रिॲक्शन काय असेल हे तुम्ही ठरवत नसता. तुम्ही मागचे कित्येक दिवस तुमच्या मनाला काय फीड केलंय, कोणत्या गोष्टींचा श्रवण आणि चिंतन केलंय, त्यावरून ती रिॲक्शन ठरते. अगदी 100% खरं हे. जर तुम्ही सतत चिडचिड ऐकली असेल तर तुम्ही शिवीच द्याल. पण जर तुमचं श्रवण आणि चिंतन सात्विक असेल तर तुम्ही शांत राहाल. बरोबर. म्हणजे हा सगळा मनाच्या अल्गोरिदमला हॅक करण्याचा खेळ आहे. अगदी परफेक्ट. आणि जेव्हा माणूस अशा प्रकारे स्वतःच्या मनावर विजय मिळवून पूर्णपणे सात्विक बनतो, तेव्हा आपण या अभंगाच्या आणि या प्रवासाच्या सर्वात थक्क करणाऱ्या शेवटच्या टप्प्यावर येतो. तो शेवटचा टप्पा म्हणजे अभंगाची शेवटची ओळणा. हो. हा एक असा प्लॉट ट्विस्ट आहे जो आजच्या जगाच्या मानसिकतेला एक मोठा धक्का देतो. हो, कारण तिथे तुकाराम महाराज अशा सात्विक माणसांबद्दल स्वतःचं मत व्यक्त करतात. ते म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि इथेच मला सगळ्यात मोठा धक्का बसतो. का बरं? कारण संत तुकाराम महाराज हे त्यांच्या काळातील आणि आजच्याही काळातील एक रॉकस्टार संत आहेत. हजारो लाखो लोक त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतात, त्यांची पूजा करतात. अगदी बरोबर. ते स्वतः एका सर्वोच्च आध्यात्मिक उंचीवर पोचलेले महापुरुष आहेत. तरी ते काय म्हणत आहेत की मला या सात्विक माणसांची सेवा करण्याची संधी मिळू दे. हो, ते स्वतः सेवक बनू इच्छित आहेत. हे आध्यात्मिक क्षेत्रातला सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट वाटत नाही का? म्हणजे एखादा जगप्रसिद्ध सीईओ एखाद्या साध्या पण प्रामाणिक कर्मचाऱ्याचे पाय दाबायची इच्छा व्यक्त करतोय असं वाटते. हे असं का? हा विरोधाभास तुम्हाला यासाठी जाणवतोय कारण आपण आज इन्फ्लुएन्सर आणि हसल कल्चरच्या जगात जगतोय. हो, ते तर आहेच.
आजच्या काळात यशाचं मोजमाप कसं होतं? तुमचे किती फॉलोअर्स आहेत? तुमच्या हाताखाली किती लोक काम करतात? किती लोक तुमची सेवा करायला तत्पर आहेत? बरोबर. आज प्रत्येकाला स्वतःची सेवा करून घ्यायची आहे. VIP ट्रीटमेंट हवी आहे सगळ्यांना. पण तुकाराम महाराज याच्या अगदी उलट विचार मांडतात. इथे आपल्याला त्यांच्या अंगी असलेल्या सर्वोच्च लीनतेचे म्हणजेच खऱ्या ह्युमिलिटीचे दर्शन घडते. खरा महान माणूस तोच असतो जो इतरांमधील चांगुलपणा ओळखतो. पण ही ह्युमिलिटी किंवा लीनता बऱ्याचदा खोटा दिखावाही असू शकते ना. आपण पाहतो बरेच मोठे लोक स्टेजवर खूप नम्र असल्याचं नाटक करतात. हां, खोटा दिखावा नाही, कारण खऱ्या महान माणसाचा स्वतःचा अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला असतो. तो केवळ इतरांमधील चांगुलपणा ओळखतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. अच्छा. तुकाराम महाराजांना स्वतःच्या मोठेपणाचा, स्वतःच्या ज्ञानाचा किंवा लोकप्रियतेचा कोणताही गर्व नाही. उलट ज्या व्यक्तीने स्वतःमध्ये सात्विकता निर्माण केली आहे, त्या व्यक्तीला ते स्वतःहूनही श्रेष्ठ मानतात. बापरे, ही तर खूपच वरची पायरी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इथे दैव किंवा नशिबाची व्याख्याच मुळापासून बदलून टाकली आहे. बरोबर. आपण सामान्यतः दैव उघडलं किंवा नशीब चमकलं असं कधी म्हणतो. जेव्हा पैसा मिळतो तेव्हा ना. हो, जेव्हा अचानक लॉटरी लागते, प्रमोशन मिळतं किंवा खूप मोठी संपत्ती हाती लागते. माझं दैव थोर म्हणून मला एवढा पैसा मिळाला असं आपण म्हणतो. पण तुकाराम महाराज काय म्हणतायत? तरी माझ्या दैवापार नाही. म्हणजे जर मला अशा सात्विक, चारित्र्यवान माणसांची सेवा करण्याची संधी मिळाली तर माझ्या भाग्याला कोणतीही मर्यादा उरणार नाही. अगदी तेच. त्यांच्या मते डॅन बॅलेन्स वाढणं हे दैव नाही, तर एका चांगल्या, शुद्ध विचारांच्या माणसाच्या सहवासात राहायला मिळणं, त्याची सेवा करता येणं, हे सर्वोच्च दैव आहे. क्या बात आहे. संपत्ती किंवा सत्ता मिळणं हे तात्पुरतं आहे, पण एका सात्विक माणसाचा सहवास तुम्हाला आतून बदलून टाकतो. एका महान संताने एका शुद्ध माणसाच्या पायावर डोकं ठेवणं हे मानवतेचं आणि खऱ्या ज्ञानाचं सर्वात सुंदर चित्र आहे. खरंच किती अप्रतिम प्रवास आहे हा. आज आपण या डीप डाईव्ह सत्रात केवळ 4 ओळींमधून मानवी जीवनाचं एक पूर्ण रोडमॅप उलगडला आहे. हो ना. एका छोट्याशा झिप फाईलमधून आपण किती मोठा अर्थ अनपॅक केला. अगदी. स्वतःच्या खऱ्या हितासाठी म्हणजे आत्मिक प्रगतीसाठी जागृत होणं, त्यातून आपल्या पालकांच्या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज करणं. आणि एक सात्विक जीवन जगून त्या निर्मितीकर्त्यालाही अभिमान वाटेल असं वागणं. हो, आणि हे साध्य करण्यासाठी आपल्या मनाच्या अल्गोरिथमला योग्य ते इनपुट देणं. म्हणजेच उत्तम गोष्टींचं श्रवण आणि चिंतन करणं. आणि सर्वात शेवटी स्वतःला कितीही ज्ञान प्राप्त झालं तरी नम्र राहून इतरांमधील चांगुलपणाची पूजा करणं, हा प्राचीन अभंग आजच्या या गुंतागुंतीच्या आणि आत्मकेंद्रित जगात दिशा दाखवणारा एक लखलखीत दीपस्तंभ आहे. 100%. हा मजकूर केवळ इतिहासाचा भाग नसून आजही तितकाच रिलेव्हंट आहे. आणि म्हणूनच या समृद्ध चर्चेच्या शेवटी जाता जाता मला एका गोष्टीवर सगळ्यांना विचार करायला लावायचा आहे. कोणत्या गोष्टीवर? आपण आत्ताच पाहिलं की सात्विकतेसाठी आणि खऱ्या हितासाठी अखंड चिंतन आणि श्रवण खूप महत्वाचं आहे. पण जरा आजच्या या डिजिटल युगाचा आणि आपल्या हातातल्या स्मार्टफोनचा विचार करा. अरे बापरे, तोच तर आजच्या काळातला सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन आहे. हो ना. आज आपण सतत माहितीच्या महापुरात वाहत चाललो आहोत. कधीही न संपणारं स्क्रोलिंग, इंस्टाग्राम रील्स, ब्रेकिंग न्यूजचे अलर्ट्स आणि दुसऱ्यांच्या लाईफचे अपडेट्स. आणि हे सगळं आपण सतत कन्झ्युम करत असतो. बरोबर. अशा वेळी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आजच्या या धावपळीच्या आणि स्क्रीनच्या जगात आपलं मन अखंडपणे नेमकं कशाचं चिंतन करत असतं. आपण आपल्याला मिळणारा प्रत्येक रिकामा क्षण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये घालवतो. आणि मग आपण नकळतपणे राग, मत्सर, तुलना आणि असुरक्षिततेचं श्रवण करत राहतो. हो, आणि त्यातून सात्विकता कशी येणार? नक्कीच. आपण दिवसभरात जे काही ऐकतोय, पाहतोय, वाचतोय ते खरोखरच आपल्या मनाला अपग्रेड करत आहे का? ते आपल्याला त्या सात्विकतेकडे आणि शांततेकडे नेत आहे? की फक्त एका डोपामीन हिटच्या चक्रात आपल्याला अडकवून ठेवत आहे? अगदी अचूक. आपण खऱ्या अर्थाने जागे आहोत की फक्त डोळे उघडे ठेवून स्वप्नात जगत आहोत? आपली आजची ही विचारांची सफर थांबवण्यापूर्वी आपण सर्वांनी स्वतःच्या मनाच्या या अल्गोरिथमचा एकदा नव्याने विचार नक्की करून पाहावा. विचार करा आणि जागे व्हा.